शालोम. जर आपण केव्हाही टी व्ही जर उघडला तर अर्थात आपल्यासमोर ती दृश्य येतात की जे लोक अत्यंत यशस्वी आहेत, पुढे आहेत, महान आहेत, त्यांच्या जीवनामध्ये ते प्रगतीच करत आहेत. आणि ज्यावेळेस असे कार्यक्रम, असे दृश्य एखाद्या तरुणाच्या समोर येतात त्यावेळेस त्यांना असं वाटतं की आपणही आपल्या जीवनामध्ये असंच यशस्वी असावं. आणि अर्थात त्यामध्ये फक्त तो यशस्वीपणा आणि नामांकितपणा ह्या गोष्टी दिसतात. उदाहरणार्थ त्यांचे घरं, त्यांचे दारं, त्यांचे कुटुंब आणि मग त्यांच्या गाड्या आणि त्यांचे प्रवास वगैरे वगैरे. परंतु त्या पलीकडे त्यांच्या जीवनामध्ये काय चालू आहे, कशामुळे ते घडतंय, हे मात्र कधीकधी आपल्याला त्या कार्यक्रमांच्या मध्ये कधीही सापडत नाही आणि कधीकधी शोधता येत नाही. मग अशा वेळेला आपण जर जे खरं यश आहे जीवनामधलं त्याच्याकडे जर पाहिलं तर मग त्याच्या अवतीभोवती कोणत्या गोष्टी आहेत यशाच्यासाठी, नामांकितपणासाठी वगैरे वगैरे, त्या मात्र आपल्याला पवित्र शास्त्रामधले जे यशस्वी लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये अगदी सविस्तर आपल्याला त्यांच्या गोष्टींच्यामध्ये आढळतं
योसेफाची गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आहोत, वाचलेली पण आहे. आणि त्यामध्ये असे काही उत्तम उदाहरणं आपल्याला त्याच्या जीवनातून आढळतात की जे आजसुद्धा उपयुक्त आहेत, यशासाठी, नामांकितपणासाठी वगैरे वगैरे. आणि तो जो एक महत्त्वाचा भाग त्याच्या जीवनामध्ये आहे तो 39वा अध्याय उत्पत्तीचा त्यामध्ये आहेत. त्यातील पहिली निदान तरी 6 वचनं आज आपण पाहू शकतो. ह्यामध्ये असं म्हटलेलं आहे, इकडे योसेफास मिस्रात नेले तेव्हा ज्या इस्रायली लोकांनी त्यास तेथे नेले होते त्यासपासून त्यास पोटिफर नावाच्या एका मिस्राने विकत घेतले. तो फारचा एक अंमलदार असून गारद्यांचा सरदार होता. परमेश्वर योसेफाबरोबर असल्या कारणाने तो भाग्यवान पुरुष झाला. तो आपल्या मिस्री धन्याच्या घरी असे. परमेश्वर त्याचबरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेतो त्यास परमेश्वर यश देतो असे त्याच्या धन्याने पाहिले. योसेफावर तो प्रसन्न झाला. योसेफ त्याचा हुजरा झाला. पुढे त्याने त्याला आपल्या घराचा कारभारी नेमून आपले सर्व काही त्याच्या ताब्यात दिले आणि त्याने त्याच्या स्वाधीन आपले घरदार व सर्व काही केले. तेव्हापासून योसेफा प्रित्यर्थ परमेश्वराने त्या मिस्राच्या घराचे कल्याण केले आणि त्याचे घरदार, शेतपोत या सर्वांस परमेश्वराने बरकत दिली. त्याने आपले सर्व काही योसेफाच्या हवाली केले होते, म्हणून तो अन्न खाई त्या पलीकडे आपले काय आहे याचे त्याला भान नसे. योसेफ हा बांधेसूद व देखणा होता. फार सुंदर असा हा परिच्छेद आहे योसेफाच्या जीवनात. अर्थात योसेफाचं बालपण, त्याचं कुटुंब आणि मग जे भावंड आहेत ह्यांच्यामधला जो काही प्रश्न आहे आणि त्यांच्यामधली जी चुरस आहे, हेवे दावे आहेत, ह्या बाबतीत आपल्या सगळ्यांना माहीत आहे की तो त्याच्या वडिलांचा एक प्रिय होता. आणि त्यामुळे काय झालं की जे बाकीचे जे भाऊ होते त्या सगळ्यांना एक प्रकारे हेवा वाटायला लागला. आणि मग त्यामधून जो द्वेष निर्माण झाला, भाऊबंदकी निर्माण झाली, त्या ठिकाणी आपल्याला हे स्पष्ट दिसतं. त्यातून मात्र त्याला तर कुठेतरी टाकून दिलं, पण नंतर मग त्यांच्या लक्षात आलं की अरे याला आपण विकून टाकू. आणि तो प्रसंग ह्या ठिकाणी आहे. इथं असं म्हटलेलं आहे की काही इस्रायली लोकांनी, हे त्याचेच भावंड होते, त्यांनीच त्याला त्या विहिरीतून किंवा खड्ड्यात जे टाकलं होतं, त्याने मरून जावं म्हणून त्यातून पुन्हा काढलं. किती द्वेष! आणि त्यातून काढून मग त्यांनी असं ठरवलं की ह्या मिस्री लोक जे जात आहेत पुढे त्यांना आपण विकून टाकू. नवलाची गोष्ट आहे. भाऊ भावाला विकायला निघालेले आहेत. शेवटी त्यांनी विकलं. कोणाला? मिस्री लोकांना. आणि तो त्यांचा गुलाम अर्थात म्हणून विकल्या गेल्या. नवलाची गोष्ट आहे. अशा ह्या कठीण परिस्थितीतून, द्वेषातून आणि अशा अगदी अविचारी अशा प्रकारच्या वागणुकीतून तो चालला आहे. किती मानसिक तणावातून तो चालला आहे की ज्या ठिकाणी भावाभावांच्यामध्ये प्रीती असावी, ऐक्य असावं, त्या उलट ह्या ठिकाणी घडतायत. आणि ह्या लहान वयामध्ये त्याला इतकं कठीण जीवन जगावं लागत आहे कुटुंबाच्याच द्वारे. तुम्हाला ह्या ठिकाणी असं दिसतं की ज्यावेळेस वैर, वैमनस्य, द्वेष ह्या गोष्टी एखाद्या ठिकाणी आल्यात तर त्या काहीही पाहत नाहीत. नातं गोतं ह्या सगळ्या गोष्टी पाहत नाहीत. किंबहुना एखादा स्वार्थ जर असला तर तेही त्या काहीही गोष्टी पाहत नाहीत. मी नेहमी सांगतो की एका मित्राच्या संगती बोलत असताना त्याने असं सांगितलं की आमचा धंदा म्हणजे व्यापार आहे. आम्ही व्यापारामध्ये एवढे गुंतलेलो असतो आणि पैशाच्या व्यवहारामध्ये एवढे असतो की मग आम्ही आमच्या नातेवाईकांचा सुद्धा विचार करत नाही. ते दुय्यम ठरतात. पैसा हा सर्वश्रेष्ठ असतो.
मला असं वाटतं की आजसुद्धा असे उदाहरण आहेत की द्वेष आणि मत्सर ह्या गोष्टींनी कुटुंब ज्यावेळेस भरडले जातात त्यावेळेस ते कशाचीच पर्वा करत नाहीत. मग ह्यामधून जात असताना, मानसिक वेदनांच्या मधून जात असताना एक गोष्ट आपल्याला दिसते. पवित्र शास्त्र सांगतं की देव त्याच्या बरोबर आहे. देव त्याच्या बरोबर होतं. हे अनेकदा वाक्य या उत्पत्तीच्या ह्या गोष्टीमध्ये आलेलं आहे की देवाने त्याला सोडलं नाही, देव त्याच्या बरोबर आहे आणि होता. आणि ती गोष्ट महत्त्वाची आहे आणि ह्याची जाणीव त्यालाही स्वतःला होते की शेवटी देव माझ्या बरोबर आहे. मंडळी, जर आपण अशा काही सामाजिक किंवा कौटुंबिक त्रासामधून जर जात असाल तर लक्षात ठेवण्याची एक गोष्ट आहे की ह्या सगळ्यांच्या मागे देव माझ्याबरोबर आहे. देव त्यांच्याबरोबर नाही, परंतु नक्कीच माझं पुढे तो भलं करणार आहे. मला माहीत आहे की ही सगळी घटना झाल्यानंतर मग शेवटी पुन्हा एक मोठा प्रसंग, कठीण प्रसंग त्याच्या जीवनामध्ये आला आणि तो म्हणजे पोटिफर, की जो अंमलदार होता, जो सरदार होता आणि फारोच्या दरबारामध्ये तो काम करत होता. हा एवढा मोठा कारभारी मनुष्य, त्याच्या घरी तो शेवटी काम करी. एक सालदार म्हणून, एक गडी म्हणून जशी आपल्याकडे म्हणतात त्या प्रकारे, तशा प्रकारे तो काम करायला लागला. एक गोष्ट पुन्हा एकदा ह्या वचनांच्या मध्ये अशी आढळलेली आहे, दुसऱ्या वचनामध्ये, की हा जो पोटिफर आहे त्याच्या लक्षात आलं काहीतरी वेगळं, की हा जो मुलगा आहे हा काहीतरी वेगळा आहे. त्याची वागणूक, त्याचं लक्ष आणि त्याचं जीवनपद्धती आणि त्याची काम करण्याची पद्धत आणि विश्वासूपणा, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या लक्षात आल्या. आणि त्याने मग हे जे क्रेडिट आहे, हे जे काही त्याला सांगायचं आहे की हे कशामुळे आहे, हा मुलगा असा वेगळा का. मंडळी, तो तशा कठीण परिस्थितीमध्ये असताना सुद्धा, म्हणजे मोलकरी होता, गुलाम होता, विकल्या गेलेला होता, म्हणजे अगदी खालच्या थराच्या जीवनामध्ये तो मानसिक रीतीने आहे. अशा कठीण परिस्थिती, दडपलेल्या परिस्थितीमध्ये असताना सुद्धा त्याने त्याचा विश्वासूपणा, त्याचा खरेपणा हा सोडला नाही. कारण ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्याचं लक्ष हे फक्त आपण काम करावं याच्याकडे होतं. तसं वचन आहे ह्या ठिकाणी. त्याने आपले सर्व काही योसेफाच्या हवाली केले होते, म्हणून तो अन्न खाई या पलीकडे आपले काय आहे याचे त्याला भान नसे. याचा अर्थ असा की योसेफ एक नौकर म्हणून ह्या सरदाराच्या घरी काम करत असताना त्याला पूर्ण माहीत होतं, एवढ्या कठीण सामाजिक आणि कौटुंबिक अनुभवातून तो गेलेला आहे. आणि आता ह्या सरदाराच्या घरी असताना त्याला माहीत होतं की मी ह्या ठिकाणी सेवा करायसाठी आहे आणि जे अन्न मला ते देतात त्याच्या पलीकडे त्याचं कुठेही लक्ष नव्हतं, स्वार्थसुद्धा नव्हता, चोरी नव्हती, उलट विश्वासूपणे तो काम करत होते. विशेष काय लक्षात आलं ह्या सरदाराच्या, की तो म्हणतो की परमेश्वर त्याचबरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेतो त्यास परमेश्वर यश देतो असे त्याच्या धन्याने पाहिले. त्याच्या लक्षात आलं की अरे, हा जो तरुण आहे त्याच्या जीवनामध्ये एक वेगळंच त्याचं जीवन पद्धती आहे आणि त्याच्यामुळे माझ्या कामामध्ये आणि माझ्या कुटुंबामध्ये आणि माझ्या बाकीच्या सगळ्या काही शेती, वाडी, गुरं, ढोरं ह्याच्यामध्ये बरकत येत आहे. कोण हा मुलगा आहे, कोण हा तरुण आहे, एवढ्या कठीण परिस्थितीतून माझ्या घरी गुलाम म्हणून काम करतो आहे, परंतु माझ्याच घराला आता मोठी बरकत आलेली आहे. मंडळी, पुन्हा एकदा महत्त्वाचं ह्या ठिकाणी आपल्याला तत्त्व दिसतं की तुम्ही कुठेही काम करा, कोणत्याही परिस्थितीमध्ये काम करा आणि कितीही कठीण परिस्थितीतून आज जात असाल, परंतु
विश्वासूपणा आणि खरेपणा हा मात्र योसेफाने सोडला नाही, तसा आपणही सोडता कामा नये. आणि त्याच्यासाठी त्याचे स्वतःचे प्रयत्न होते, परंतु देव त्याला हे सगळं यश देत होता आणि ज्यांच्याकडे तो कामाला होता त्यांनाही तो यश देत होता. मंडळी, फार मोठं आव्हान आपल्यासमोर आज आहे की ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणी विश्वासूपणा, सत्यपणा, खरेपणा ह्या गोष्टी तर येणारच, परंतु देव आपल्याबरोबर आहे या विचारानं आणि या विश्वासानं ज्यावेळेस आपण काम करणार, त्यावेळेस ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणाला आणि त्या लोकांना सुद्धा आशीर्वाद प्राप्त होईल. मंडळी, फार सुंदर ह्या ठिकाणी आपल्याला एक आव्हान आहे. शाळेमध्ये, ऑफिसमध्ये, दवाखान्यांच्यामध्ये, अजून सरकारी कोणकोणत्या ठिकाणी ज्यावेळेस आपण नोकरी करता, सेवा करता, कामं करता, शक्यता अशी आहे की तुम्ही देवाचे खरे भक्त असल्या कारणानं आणि देव आपल्याबरोबर असल्या कारणानं तो जे काही आपल्याकडून विश्वासूपणे काम करून घेतो त्याचा फायदा, त्याचा आशीर्वाद इतरांना सुद्धा मिळतो. म्हणजे आपण आशीर्वाद निर्माण करणारे नाही, परंतु आशीर्वाद देणारे, इतरांना देणारे, आशीर्वाद वाटणारे इतरांच्यासाठी असे देवाचे पात्र ठरतो. योसेफाच्या बाबतीत तसंच घडलं. आणि म्हणून मग पुढे असं झालेलं आहे की त्याने, म्हणजे त्या सरदाराने त्याच्या स्वाधीन आपलं घर दार सर्व काही केलं आणि त्याच्या हातामध्ये सगळ्या काही गोष्टी व्यवहाराच्या पूर्णपणे आल्या. सगळा व्यवहार, घराचा, बाहेरचा आणि त्याच्या कामाचा कोण पाहत होता? तर योसेफ पाहत होता. नवलाची गोष्ट आहे की ती जी बढती त्या ठिकाणी विश्वासूपणामुळे आणि खरेपणामुळे त्याला मिळाली. पण एक गोष्ट आहे की हे त्याच्या मालकाच्या लक्षात आलं की ही व्यक्ती जी आहे ही देवाला भिवून वागणारी आहे आणि जे काही त्याच्या जीवनामध्ये यश आहे आणि माझ्या कुटुंबात जे यश आलेलं आहे ते केवळ देवाच्यामुळे आहे. मला असं वाटतं पुन्हा एकदा एक महत्त्वाचं एक तत्त्व आपल्याला दिसतं की आपल्या जीवनाच्या द्वारे आशीर्वाद इतरांना मिळाल्यानंतर त्यांच्या लक्षात काय येतं? पुष्कदा लोक आणि ज्या ठिकाणी आपण काम करतो ते आपल्याकडे पाहत असतात, बारीक रीतीनं आपल्याकडे लक्ष देत असतात. आपण त्या खुर्चीमध्ये किंवा त्या टेबलमध्ये काय, कसल्या प्रकारे काम करतो, कसे व्यवहार करतो, लोकांच्या संगती कसे व्यवहार करतो, हे लोक पाहतात. त्यांचं बारीक आपल्याकडे लक्ष असतं. आणि तसंच ह्या सरदाराचं झालं, पोटिफरचं झालं. त्याने बारीक रीतीने त्याच्याकडे लक्ष ठेवलं आणि त्याच्या लक्षात उलट असं आलं की देव याच्याबरोबर आहे. परमेश्वर योसेफाबरोबर असल्या कारणाने तो भाग्यवान पुरुष झाला. तो मिस्री धनाच्या घरी तो काम करीत असे. हे सगळं त्याच्या लक्षात आलेलं आहे. मंडळी, आपल्याकडे आपले शेजारी पाजारी, ज्या ठिकाणी आपण काम करतो ते कामकरी, सवंगडी, विद्यार्थी, मित्र हे बारीक रीतीनं लक्ष देत असतात आणि पाहतात की ह्यांच्या जीवनामध्ये देव आहे, यांच्या यशामध्ये देव सामील आहे आणि आमच्या घरचं जे यश आहे त्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा देव जो आहे तो त्यामध्ये सामील आहे. पुढे मात्र एक अनर्थ घडतोय आणि तो जो अनर्थ आहे तो म्हणजे त्याच्या पोटिफरच्या पत्नीच्या संदर्भामध्ये. ती जी गोष्ट आहे ती आपल्या सगळ्यांना माहीत आहे. असं म्हटलेलं आहे की तो बांधेसूद व देखणा तरुण होता. वचन 6 मध्ये असं म्हटलेलं आहे. याचा उल्लेख विशेष रीतीनं या वचनामध्ये आलेला आहे आणि तो दिलेला आहे की हा तरुण सर्वच दृष्टिकोनातून एक प्रकारे आशीर्वादित होता. देवाने त्याला यश दिलं, देवाने त्याला चांगली शरीरयष्टी दिली, आरोग्य दिलं
आणि मग त्याचा परिणाम जो आपल्याला झालेला आहे तो म्हणजे त्याच्यासमोर एक फार मोठा मोह निर्माण झाला. आणि तोही त्या पोटिफर हा जो सुभेदार होता त्याच्याच घरामध्ये त्याच्याच पत्नीच्या द्वारे वगैरे वगैरे ते आपण पाहिलं. परंतु ह्या ठिकाणी एक वाक्य असं आलेलं आहे की एवढा मोठा मोह, ज्याला आपण टेम्पटेशन म्हणतो, त्याच्या समोर आलेला आहे. एक वाक्य असं म्हटलेलं आहे की तो त्यापासून पळून गेला. वचन 12 मध्ये असं म्हटलेलं आहे. हे जे वचन आहे हे महत्त्वाचं आहे तरुणांच्यासाठी. कोणीही जे आहेत आजकालच्या जगामध्ये आहेत की ज्यावेळेस एखादा मोह त्यांच्या प्रत्यक्ष समोर येऊन उभा राहतो आणि त्यांना तो आव्हान करतो, अशा वेळेस सहजपणे तरुणी त्या मोहामध्ये पडू शकतात. हा यशस्वी होता त्याचं कारण तो सुंदर होता म्हणून नाही, तो देखणा होता म्हणून नाही, पण तो देवाचा खरा भिणारा होता. देवाला भिणारा होता. कारण त्या अगोदरचं एक वाक्य असं आहे, एवढे घोर कर्म करून मी देवाचा अपराधी कसा होऊ. वचन 9 मध्ये त्याच्या जीवनामध्ये जे भय होतं ते देवाचं होतं आणि देवाला समोर ठेवून सगळं आपलं तो जीवन करे. लहान सहान घरातलं काम, ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्या बरोबर करणं आणि जे काही अन्न आहे तेवढंच आपण खाणं, बाकीच्याकडे त्याचं काहीही लक्ष नव्हतं. काम विश्वासूपणे आणि अत्यंत प्रामाणिकपणे तो करीत होता. पण ज्यावेळेस असा एक विचित्र अनुभव आणि तोही म्हणजे मोहाचा अनुभव आला, त्यावेळेस मात्र एक वेगळं चित्र आपल्याला दिसते. तो म्हणतो की देवाचा मी अपराधी ह्यामध्ये होऊ शकत नाही. म्हणजे त्याला देवाची भीती होती. देखणा तरुण देवाला भीतो असं पुष्कळदा आपल्याला कधी कधी दिसत नाही. आजकालच्या जगामध्ये तर नाहीच नाही. ह्या ठिकाणी तो त्या परिस्थितीपासून पळून गेला. नवलाची गोष्ट आहे, पळून गेला. परंतु काही ठिकाणापासून त्याला पळून जाता आलं नाही. ज्यावेळेस त्याच्याच भावंडांनी त्याला विकून टाकलं, त्याला पळून जाता आलं नाही. त्याचप्रमाणे ज्यावेळेस विकल्यानंतर काय तर एक घरगडी म्हणून काम करावं लागलं. सगळी बारीक सारीक, ज्याला आपण म्हणतो कपडे धुणे वगैरे वगैरे, जे काही कामं करतात गडी, ती कामं करावी लागली. तिथूनही तो पळून गेला नाही, कारण त्याच्यामध्ये त्याला देवानेच ठेवलेलं आहे हे त्याला माहीत होतं. तेच त्याच्या समोर होतं. दुसरं काहीही तो करू शकला नाही गुलाम्याना त्यानं. तिथूनही तो पळून गेला नाही. कष्ट करण्यापासून, श्रमापासून तो पळून गेला नाही. उलट त्याचा त्याने अशा रीतीने उपयोग करून घेतला की सरदाराला, त्या घराण्याला तो आशीर्वादात्मक ठरला. मंडळी, पण अजून हा जो प्रसंग आहे त्याच्यापासून तो पळून गेला. याचा अर्थ असा की तो काही गोष्टींच्या पासून पळून शकला नाही, परंतु ज्या गोष्टीपासून त्याला पळता आलं तो पळून गेला. नवलाची गोष्ट आहे. फार महत्वाचा हा मुद्दा आपल्याला योसेफाच्या जीवनावरून दिसतो. या ठिकाणी जो शब्द आहे की तो जे काही हाती घेत होता परमेश्वर यश देत होता, व हे इतरांनी पाहिलं, घरधन्यांनी पाहिलं, शेजारी पाजाऱ्यांनी पाहिलं, कारण देव त्याला सर्व गोष्टीमध्ये यश देत होता. ह्या ठिकाणी सुद्धा मोहावर विजय मिळवण्यासाठी देवाचं भय हेच कारणीभूत ठरलेलं आहे. मंडळी, आपल्या जीवनामध्ये यश, प्रतिष्ठितपणा, नामांकितपणा ह्या देवाचे जे भक्त आहेत, देवाचे जे विश्वासदार आहेत, त्यांच्याही वाट्याशी येऊ शकतो. जे आपण फक्त एखाद्या कार्यक्रमांच्या मध्ये, टी व्हीमध्ये पाहतो, पण त्याच्या पलीकडचा जो भाग आहे विश्वासदारांच्यासाठी तो आहे. तो असा की ज्या ठिकाणी आपण आहोत, ज्या अडचणी आहेत त्याच्यावर विश्वासाने
त्याने मात केलेली आहे. खरेपणाने आपलं जीवन जगला, अगदी प्रामाणिकपणे त्याने काम केलं आणि कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देता जे त्यांनी दिलं, फक्त अन्नच ते देत होते, फक्त त्याकडे त्याचं लक्ष होतं. कोणत्याही मोहामध्ये तो पडला नाही. वस्तू म्हणा, पैसे म्हणा, कधी मोह त्याच्यामधून तो येतो. आणि सर्वात एक कठीण प्रसंग मोहाचा जो आला, तो सुद्धा ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्यापासून तो दूर पळून गेला. हे ते खरं यश आहे. देवाच्या भक्तांचं आणि देवाच्या लोकांचं हे महात्म्य आहे. महात्म्याची जी व्याख्या आहे, यशाची जी व्याख्या आहे, ते फक्त घर, दार, गाड्या, मोठमोठे चांगले कपडे, किंबहुना मोठमोठे प्रवास आणि कधीकधी अजून त्याहीपेक्षा आलिशानपणा जो आहे, त्याच्यामध्ये खरं यश नाही. खरं यश योसेफाच्या ह्या घटनेच्या द्वारे आणि त्याच्या जीवनाच्या द्वारे आपल्याला स्पष्ट देणं. एक वाक्य विशेषरीतीनं प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपल्याला आढळतं की देव त्याच्या बरोबर होता. देवाचा हात सदैव त्याच्या पाठीशी होता. त्याच्या अगोदर एक शब्द वापरलेला आहे, पण देव त्याच्या बरोबर होता. मंडळी, कोणत्याही परिस्थितीतून जर आज आपण जात असाल, कठीण असो, सामाजिक असो, कौटुंबिक असो आणि कामाच्या ठिकाणी असो, वेगवेगळ्या प्रकारचे दडपण, छळ, अजून काही आपल्याला अनुभवात येत असतील, त्या सगळ्यांच्या पाठीशी, तुमच्या पाठीशी देव आहे. देव उभा आहे. तो तुम्हाला तुमच्या जीवनाच्या प्रवासामध्ये कधीही सोडणार नाही. उलट तुम्हाला आशीर्वादित करेल, यशस्वी करेल आणि तुमच्यामुळे इतरांना सुद्धा आशीर्वाद मिळेल. देव करो आपल्या सगळ्यांना तो आशीर्वाद देवो आणि आपल्या सगळ्यांचा उपयोग इतरांना आशीर्वादित होण्यासाठी करो, हीच आपण प्रार्थना करू. पवित्र देवा, आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो. या वचनाबद्दल आणि योसेफाच्या जीवनाबद्दल प्रार्थना करतो की जर तू आमच्या पाठीशी आहे तर यश आहे, जर पाठीशी आहे तर आपल्या जीवनामध्ये विजय आहे आणि आशीर्वाद हा इतरांच्यासाठी सुद्धा तू देऊ इच्छितोस. आम्हास आशीर्वाद देणारे तुझे भक्त तू बनव. आता देवजो बाप ह्याची प्रीती, देवजो पुत्र ह्याची कृपा आणि देवजो पवित्र आत्मा ह्याची सहभागिता आपणा सर्वबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन.